माझं नाव कल्पना अशोक मतकरी। मी दोंडग्यामध्ये गडिंग्लज गावात कोल्हापूर जिल्ह्यात राहते। ही माझी मुलगी अंकिता मतकरी। हिला टाईप 1 डायबिटीज ज्यावेळी झालं त्यावेळी ती 9 वर्षाची होती। साधारण 2009 साली तिला डायबिटीज झालं। त्यानंतर कोल्हापूरमध्ये ती 10 दिवसासाठी ॲडमिट होती। तिथं डॉक्टरने तिला इन्सुलिनचे इंजेक्शनवर ठेवलं होतं। त्यानंतर स्वतः डॉक्टरने तिला इन्सुलिन कसं घ्यायचं वगैरे शिकवलं। त्यानंतर आम्ही घरी आलो आणि ती आपलं ट्रीटमेंट सुरू केलं तिनं। माझं नाव अशोक दोंडाप्पा मतकरी। माझी मुलगी अंकिता जेव्हा तिला टाईप 1 डायबिटीज झालं त्यावेळेला इन्सुलिन इंजेक्शन देत असताना तिला सारखे रक्तातील साखर कमी जास्त व्हायची। याच्यासाठी कायम आम्ही काळजीत असायचो। जेव्हा मी इंजेक्शन घेत होते त्यावेळी मला खूप त्रास व्हायचा, त्यामुळे माझ्या अभ्यासात माझे मन लागत नव्हते। आम्ही मिरज येथे डायबेटिक कॅम्पसाठी गेलो। तिथं मला मेट्रॉनिक पंपबद्दल माहिती सांगितली व डेमोही दाखवला व आम्ही मेट्रॉनिक पंपच हे आमच्या मुलगीसाठी योग्य आहे हे ठरवलं। अंकिता आता 2 महिने झाले पंप वापरते आहे। तिच्यामध्ये भरपूर चेंजेस होत आहेत। एक तर इंजेक्शनचं बर्डन संपलेलं आहे आणि ती कायम उत्साहित असते। आता मेट्रॉनिक पंपमुळे मी खूप उत्साहित आहे, त्यामुळे माझ्या अभ्यासात सुद्धा माझे मन लागत आहे आणि बाकीचे ॲक्टिव्हिटीज सुद्धा मी करू शकते। मी प्रत्येक टाईप 1 डायबिटीस मुलांच्या पालकांना सांगू इच्छिते की इन्सुलिन पंप हे सुरक्षित आहे व ते हाताळण्यास सोपं आहे। त्यामुळे तुमच्या मुलांना एक नवीन जीवनदान मिळेल।